मित्रांनो नमस्कार, महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजना असो की पीएम कुसुम योजना असो का मेडा अंतर्गत मिळालेले सोलार पंप असोत, यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना जो आहे तो पंप म्हणजेच पंपाचा जो हेड आहे त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे। याच्यामध्ये खूप साऱ्या रोजच्या कमेंट असतात, रोजचे कॉल मेसेजेस येतात की सर माझा पंप पाणी मारत नाहीये, माझा पंप जास्त खोलवर चालत नाहीये, मग काय केलं पाहिजे नेमकं, मला पंपाचा जो मोटरचा जो हेड आहे जो पंप आहे तो बदलून मिळेल का, कंपनी बदलून देईल का, असे भरपूर सारे प्रश्न या संदर्भात विचारले जातात। तर त्याच संदर्भात जो आहे तो आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजेल तुमचाही हेड निवडताना जर चुकी झाली असेल तर हा हेड बदलून कुठे मिळेल, यासाठी काही पैसे लागतो का, विकत घ्यावा लागतो का, कंपनी बदलून देईल, कंपनी कोण्या सेगमेंटमध्ये बदलून देईल का, मग आपल्याला ते पंप विकतच घ्यावं लागतात आणि विकत घ्यायचं तर त्याची किंमत काय असणार आहे, संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, सोलार पंप निवडताना आपला जो काही जॉईंट सर्वे होतो त्यावेळेस आपल्याला काय असतं की जेही आपल्याकडे मटेरियल लागतं, जी विहिरीची खोली असो, जी बोरची खोली असो, याला आपल्याला त्या जे आहे ते मटेरियलची नोंद त्या ठिकाणी करणं अनिवार्य असतं। किंवा मग एखादी कंपनी जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांना कॉल करते की तुम्हाला किती खोलीपर्यंत पंप चालवायचा, किती दूरपर्यंत पाणी न्यायचं, हे सगळं त्या ठिकाणी विचारणा करून घेते। मग वायर किती लागेल, पाईप किती लागेल आणि त्यावर जो लागणारा पंप आहे तो किती मीटर हेडचा पंप लागणार आहे, हे सर्व काही विचारण्यात जातं। मग कधी काळी शेतकऱ्याला समजत नाहीये, त्याच्यामध्ये शेतकरी भलताच त्या ठिकाणावर हेड सांगून देतो 70 मीटर, विहिरीवर पंप चालवायचा असतो मग 70 मीटर सांगतो, कोणी 100 मीटर सांगतो, अशा वेळेस तो पंप तिथे पाणी मारत नाही। मग पुन्हा भानगडीत येतो की हा पंप मला बदलून मिळेल का। तर मित्रांनो, काही कंपन्यांच्या केसेसमध्ये मटेरियल आल्याच्या नंतर फिटिंग करायच्या अगोदर कंपनी ही तुम्हाला बदलून देते, परंतु एकदा पंप फिट झाला तर तो बदलणं हे मुश्किल आहे, कंपनीकडून शक्यतो बदलल्या जात नाही। आता याला एक पर्याय आहे की तुम्ही इंटरनली जे शेतकरी आहेत त्या दोघांमध्ये तुम्ही चेंज करू शकता। कोणाला तुमच्याकडे जर 30 मीटरचा हेड असेल आणि दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याकडे जर 70 मीटरचा हेड असेल आणि तुम्हाला 70 मीटरचा पाहिजे असेल, त्याला 30 मीटरचा पाहिजे असेल तर तुम्ही बदलू शकता। परंतु याच्यामध्ये सेम एचपीचे हेड तुम्हाला चेंज करता येतात, सेम एचपी आणि सेम कंपनीचे हेड तुम्हाला तिथे पंप जे आहे ते तुम्ही चेंज करू शकता। याच्यामध्ये काय होतं की गॅरंटी वॉरंटीचा तिथे इश्यू येऊ शकतो। दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्याला जो आहे तो पंप जो आहे तो बदलायचाच आहे तर त्याच्यावरला एक कंपनी आहे, त्या कंपनीनं सर्वच कंपन्याला येणारे जे आहेत ते पंप, तिथे सर्वच कंपन्याच्या मोटरवर सेट होणारे पंप हे मॅन्युफॅक्चर केलेले आहेत, बनवलेले आहेत। कारण ह्या मोटर जे आहेत ते आपल्या भारतात एकही मोटर बनत नाही, याची सर्व काही मोटर आहेत ते बाहेर देशातून येतात आणि इथं फक्त असेंब्लिंग केली जाते। कोणती सर्वच कंपन्या दावा करतात की आम्ही पंपाची ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्वतः तिला मॅन्युफॅक्चर करतो, हे साफ चुकीचं आहे। कंट्रोलर मधल्या किट पासून ते मोटर पर्यंत पूर्णपणे बाहेर देशातून येतात आणि आपल्या इथं फक्त त्याची असेंब्लिंग केली जाते आणि तोच जो आहे तो आपल्याला तो पंप दिला जातो। आता याच्यासाठी जे आहे ते ह्या मोटरवर लागणारे पंप असोत, तुमच्याकडं 3 HP असोत, 7.5 HP असोत, 5 HP असोत, या पंपाला आपण हेड हे चेंज करता येतं, पण तुम्हाला तो विकत घ्यावा लागेल। काही कंपन्यांनी समजा जर तुम्हाला व्हर्च्युअली मटेरियल बसलं नसेल तर त्या बदलून देऊ शकतात। विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला एक स्क्रीनवर मी नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप केल्यानंतर मला त्या ठिकाणी हेड चेंज करायचा म्हणून तिथे मेसेज करा, तुम्हाला त्याची प्राइसेस, त्याचं जे काही सगळं डिटेल्स आहेत तर ते तुम्हाला तिथे टाकल्या जातील। पण आता याच्यामध्ये आणखीन एक थॉट सांगतो तुम्हाला मित्रांनो, जर तुम्ही हेड चेंज करताय तर तुम्हाला वाटेल की बाबा माझ्याकडे जो जुना पंप आहे तो कंपनीनं विकत घेतला पाहिजेत आणि कंपनीनं परत देऊ मी कंपनीला, म्हणजे जी कंपनी तुम्हाला हेड चेंज करून देते। परंतु एखादी कंपनी किंवा एखादा दुकानदार तुम्हाला जर तो पंप, तो हेड तुम्हाला चेंज करून देत असेल तर चुकूनही तुम्ही जुना पंप त्यांना देऊ नका। याचं कारण सांगतो, 2 पैसे तुमचे एक्स्ट्रा गेले तरी चालतील। याचं कारण असं आहे की जर तुम्ही त्यांच्याकडून नवीन पंप घेतला जो पाहिजे, समजा तुम्हाला 30 मीटर, तुमच्याकडे 50 मीटरचा पंप आहे, तुम्हाला 30 मीटरचा पाहिजे, तुम्ही 30 मीटरचा घेतला आणि 50 मीटरचा त्यांना परत दिला, उद्या चालून जर तुमच्या मोटरला प्रॉब्लेम आला, तुमच्या पंपाला, सोलार पंपाला जर प्रॉब्लेम आला तर तो वॉरंटीमध्ये क्लेम होणार नाही। त्यासाठी तुमच्याकडं तो 50 मीटरचा हेड जो पहिला दिला होता तो असणं आवश्यक आहे। म्हणून जुना पंप जो आहे तो परत कोणाला देऊ नका, तुमच्याकडे तो व्यवस्थितरित्या पाण्यामध्ये टाकून तो पंप तुम्ही ठेवा। ज्याही वेळेस तुमच्या पंपाला, तुमच्या मोटरला प्रॉब्लेम येईल त्यावेळेस तो पंप त्या मोटरवर तुम्ही फिट करू शकता आणि नंतर जो काय आहे तो कंपनीला तुम्ही इन्शुरन्स क्लेम असो, वॉरंटी क्लेमसाठी तुम्ही तो देऊ शकता। अशानं तुमचं होणारं जो नुकसान आहे ते नुकसान टाळता येणार आहे। आणि ज्या शेतकऱ्याला
तुमचे पंप बदलायचे. आता शक्यतो विहिरीवरल्या शेतकऱ्यांनी पाईपलाईन त्यांची किती दूर असू द्या, जास्त म्हणजे 70 मीटर 80 मीटरच्या 100 मीटरच्या हेडच्या मागे लागू नये. तिथे तुम्ही 30 मीटरच हेड टाका. कारण सोलार पंप जो असा असतो की जास्त जर हेड घेत असाल तर तिथे पाणी मारत नाही. तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर तुम्ही 30 मीटर हेड तुम्ही टाकू शकता. 30 मीटर हेडचा पंप त्या मोटरवर तुम्ही टाकू शकता. कारण त्या सर्व ज्या मोटर आहेत आपण V4 मोटर दिलेली आहेत, म्हणून त्याच्यावर जो आहे तो जास्त हेडचा पंप तिथे टाकू नका. बोरसाठी जो आहे तो तुम्ही वाढवू शकता. बोरला आहे त्या पद्धतीमध्ये किती पाणी पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही तिथे पंप तुम्हाला टाकता येतो. पंप पाहिजे असल्यास स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली जाईल त्या संदर्भात. तर हेड संदर्भातली ही जी काही माहिती होती ती माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.